एकीकडे वसई विरार परिसरात मागील आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। आपल्याला गेल्या वर्षीची घटना आठवत असेल की विरारमध्ये एक बिल्डिंग पडलेली, अशीच काहीसा एक मोठा अनर्थ होता राहिलेला आहे। नालासोपारात एक बिल्डिंग जी आहे ती कलंडलेली आहे। वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा पूर्वेतील ओसवाल नगरी ओमनगर परिसरातील दुर्गेश्वरी अपार्टमेंटच्या सुमारे 10 वर्ष जुन्या इमारतीची सी विंग धोकादायक असल्याने मोठा अनर्थ टळला आहे। इमारतीचा एक भाग वाकून शेजारच्या इमारतीला लागल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर वसई विरार महापालिकेने तातडीने कारवाई करत संपूर्ण सी विंग रिकामी केलेली आहे। अग्निशमन दल, तुळींज पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 65 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे। महापालिकेने यापूर्वीच इमारतीच्या दुरुस्तीबाबत नोटीस बजावली होती, त्यानंतर पुन्हा पाहणीसाठी अधिकारी गेले असता इमारतीचा काही भाग वाकल्याचे निदर्शनास आले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता युद्ध पातळीवर जे आहेत की बचाव कार्य सुरू केलेले आहे। दुर्गेश्वरी अपार्टमेंटच्या सी विंगमध्ये एकूण 65 फ्लॅट असून त्यापैकी एक फ्लॅट आधीपासूनच रिकामा होता। उर्वरित सर्व कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे। हा 65 कुटुंबांना सध्या नवजीवन शाळेमध्ये ठेवलं असलं तरी त्यांच्या पुढे सध्या जे आहे की त्यांना जेवणाची व्यवस्था होणं फार महत्त्वाचं असतं। बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून यांना जेवणाची व्यवस्था या संपूर्ण 65 कुटुंबांना करण्यात आलेली आहे, कारण घरं यांची पूर्णपणे झालेली आहेत। लोक जे आहे घरातील जी महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या घेऊन घरातून बाहेर पडलेले आहेत। कोणी सिलेंडर घेऊन निघालं, कोणी एक जोडी कपडा घेऊन निघालेला आहे, परंतु सध्या त्यांच्या जेवणाचं देखील मोठ्या प्रमाणावर हाल होतील ही गरज लक्षात घेता बहुजन विकास आघाडीने ही सेवा दिलेली आहे आणि 250 लोकांना पुढचा त्यांचा निर्णय येतपर्यंत जेवण देण्याचा कबूल केलेला आहे। दुर्गेश्वरी अपार्टमेंट सिविंग में रहता हूँ पिछले 7 साल से, और आज शाम 6 बजे करीब बीएमसी के कुछ पदाधिकारी और यहाँ की उपायुक्त अलका खैरे मैडम आई। उनका कहना था बिल्डिंग झुक गई है, खाली कराओ। जोर ज़बरदस्ती बिल्डिंग खाली करवाया गया महानगर पालिका के अधिकारी द्वारा। हमारे बिल्डिंग में हार्ट के पेशेंट्स भी है, सबको ज़बरदस्ती करके खाली करवाया गया। हमको कोई पहले नोटिस नहीं दी गई थी। जनरल रिपेयरिंग का एक नोटिस आया था, वो 1 साल पहले हर एक लोड बेयरिंग बिल्डिंग को दी गई थी। रिसेंटली हमको कोई नोटिस नहीं दिया। हमारा रिपेयरिंग का काम कल से चालू होने वाला था। हमारा बिल्डिंग के गटर का काम हो रहा था, रिपेयरिंग का कल से चालू होने वाला था। सब हो गया, लोग खाली करके गए। उसके बाद यहाँ के स्थानीय नगर सेवक आए और प्रभाग 16 के नगर सेवक भी आए, बहुजन विकास आघाड़ी के वरिष्ठ नेता भी आए, और अभी दीपक सावंत साहब आए। उन्होंने थोड़ा हमको रिलीफ दिया। स्थानीय नगर सेवक ने क्या कोई रहने की व्यवस्था या यहाँ के नहीं, नगर सेवक ने कोई व्यवस्था नहीं की। जो किया है नहीं, पंकज देशमुख जी है, किशोर पाटिल जी है, एकता सिंह जी है, अंजू हरकेश तिवारी जी है। राहत की हमसे तो कोई बात नहीं की गई। हमारे बिल्डिंग में आए, वो बीएमसी के अधिकारियों से बीबीएमसी के अधिकारियों से मिले, हमसे उन्होंने कोई बात नहीं की। रहवासियों से कोई बातचीत नहीं की। हमारे सारे रहवासी है, हमसे पूछा तक नहीं गया। वो सिर्फ अधिकारियों से बात करके चले गए। रील के नेते सब रील बनाने आए थे, हो गया चले गए। नाही, आता एक डाऊट होता की काहीतरी बिल्डिंग पडेल असा वाटला, तर आता सर्वांना खाली केलेलं आहे आणि एक बाजूची शाळा आहे, 2 शाळेमध्ये त्यांचा आता निवारा केला आहे आणि जेवणाचा बंदोबस्त पण केला आहे सर्वांचा। आणि उद्या सकाळी पुन्हा तो स्ट्रक्चरल इंजिनियर येईल आणि त्याच्यानंतर ठरवू आपण की जर समजा रिपेअरिंग काम करून एक 2, 4, 5 दिवस 8 दिवसात रिपेअरिंग काम होत असेल तर तातडीने करायला लावू आणि लोकांना पुन्हा त्याच्यामध्ये ही जी नालासोपारा ईस्टमध्ये दुर्गेश्वरी इमारत आहे, ही इमारतीची एका बाजूला झुकली अशी आम्हाला कंप्लेंट आली होती। त्यानंतर आमचे सहाय्यक आयुक्त अलका खैरे आणि फायर विभागाचे CFO रोहन मोरे या दोघांनी येऊन इथे इमारतीची पाहणी केली। स्ट्रक्चरल ऑडिटरला सुद्धा आम्ही या ठिकाणी पाठवलं होतं। स्ट्रक्चरल ऑडिटरनं सुद्धा प्राथमिक पाहणी करून सेटिंग करायला सुरुवात केलेली आहे। आता रात्र झालेली आहे, त्यामुळे आज स्ट्रक्चरल ऑडिट न करता उद्या सकाळी तेच आपण स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहोत। त्यानंतर समजेल की इमारतीला नक्की काय झालेलं आहे। तोपर्यंत या इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना, एकूण 65 कुटुंब आहेत, त्यांना जवळच्याच नवजीवन स्कूल आहे त्या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे। त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे। उद्या सकाळी स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट येईल, त्यानंतर आपण सांगू की याला नक्की काय झालेलं आहे। महिला आपण सध्या धोकादायक म्हणू शकतो? धोकादायक नाही, ते त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतरच आपण सांगता येईल। आणि याचं इमारतीचं वय फक्त 10 वर्ष आहे, त्याच्यामुळं आपण तिला कुठल्या प्रकारचं नोटीस दिलेली नव्हती।